त्या नियमावलीला तोडून आज संतोष पवार वासुशेठ यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि तब्बल 8 नाही तर 16 संघ इथे आपल्याला उपलब्ध झाले आणि खास करून तुमच्या म्हणजे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आहे। एकंदरीत या स्पर्धेबद्दल तुम्ही काय मनोगत व्यक्त कराल? धन्यवाद वासुशेठ आणि पवार साहेब आणि नियती स्पोर्ट आयोजित RR ट्रॉफी 2025 या ट्रॉफीमध्ये सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार। तुम्ही प्रत्येक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो। आणि ही स्पर्धा वासुशेठ आणि पवार साहेब यांनी एवढी उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा आयोजित केली। सर्वप्रथम म्हणजे जी 50,000 टुर्नामेंट आहे, हे कसं माहिती आहे, इतर संघ सगळीकडे बघतो आपण 1.5 लाख 2 लाख अशा टुर्नामेंट असतात, पण याच्यामध्ये छोट्या संघांना खेळायला मिळत नाही, कारण त्याच्यात प्राइज म्हणजे ही असतो प्रवेश फी 15,000 18,000 अशी असतो। आणि प्रत्येक म्हणजे खेळाडू संघाला नाईट खेळण्यासाठी म्हणजे त्यांची थोडीफार धावपळ होतो, त्यांना पॅकर नसतात किंवा त्यांना स्पॉन्सर नसतात, तर ती ही त्यांची संकल्पना आम्हाला खूप आवडली। त्याच्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो, पवार आणि वासुशेठ यांचे, का तुम्ही ही संकल्पना चांगली आणली, अंमलात आणली। आणि मेन म्हणजे जे 40+ आणि रेग्युलर याच्यामध्ये जे तुम्ही जी आज संकल्पना आणली, का जो 40+ झाला तो खेळाडू 40+ झाला म्हणजे तो कुठेही खेळू शकतोय, हे असं नाही का तो रेग्युलर खेळतोय म्हणून त्यांनी 40+ खेळायचं नाही, हे कुठेतरी चुकीचं होय। हे कारण तो त्याच्यात जे टॅलेंट आहे त्याच्यात तो खेळण्याचा मानस आहे आणि तो खेळतोय, तो तुम्ही असं नका बोलू का तो रेग्युलर नाही खेळणार, जर रेग्युलर असेल तर तो 40+ नाही खेळणार, हे कुठेतरी चुकीचं आहे। हे कुठेतरी काही संघ असे आहेत का त्यांना ट्रॉफ्या मारायच्या असतात किंवा ट्रॉफ्या जिंकायच्या असतात आणि त्यांना जर रेग्युलर प्लेयर खेळले तर त्यांना कुठेतरी खेळायला भेटत नाही, ही त्यांची संकल्पना असेल, पण ही चुकीची संकल्पना आहे। आम्ही प्रत्येक वेळी त्यांना सांगितलं इच्छितो का जो 40+ झाला त्याच्यात टॅलेंट आहे, तो त्याच्या टॅलेंटनुसार खेळतोय। आणि आज ही तुम्ही संकल्पना मानली आणि जे 16 संघ खेळले आणि स्पर्धा यशस्वी पार केल्याबद्दल तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि